कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आज नामनिर्देशन पत्राचा अंतिम दिवस असून सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करून घेतले जातील। आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कॅम्पसमध्ये उमेदवार व उमेदवार सोबत 2 व्यक्तींना आत जाण्याची मुभा आहे। अनावश्यक गर्दी करू नये। कोणतीही रॅली किंवा कोणतीही वाजंत्री निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात व परिसरात येणार नाही याची दक्षता सुरक्षा रक्षकांनी घ्यावी। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुपारी 3 पर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हातामध्ये नामनिर्देशन पत्र सुपूर्द करणे आवश्यक आहे। दुपारी 3 नंतर कुठलाही नामनिर्देशन स्वीकृत केला जाणार नाही याची सर्व उमेदवार यांनी नोंद घ्यावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी दिले आहे व सविस्तर सांगितले आहे। तसेच शहर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, API सोनवणे साहेब, PSI सोन्ने साहेब व रोठे साहेब यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। SD न्यूजसाठी संतोष जाधव, कोपरगाव। कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने सर्व उमेदवार, त्यांचे सूचक, इच्छुक, नामनिर्देशन पत्र दाखल करू इच्छिणारे सर्व उमेदवार, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या सर्वांना आवाहन आणि सूचना आहे। आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे। सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीमध्ये केवळ नामनिर्देशन पत्र दाखल करून घेतले जातील। आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कॅम्पसमध्ये उमेदवार आणि त्याच्यासोबत केवळ 2 व्यक्ती एवढेच अलाउड असणार आहेत। अनावश्यक गर्दी टाळावी। आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे कोणती रॅली किंवा कोणती वाजंत्री निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा त्या परिसरामध्ये येणार नाही याची सर्व सुरक्षा कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी आणि राजकीय पक्ष आणि पदाधिकारी यांनी देखील याबाबतची दक्षता घ्यावी। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दुपारी 3 ही अंतिम वेळ आहे। ज्यांना नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहे त्यांनी 3 पूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हातामध्ये नामनिर्देशन पत्र सुपूर्द करणं आवश्यक आहे। 3 नंतर कोणत्याही सबबीसाठी कोणताही नामनिर्देशन पत्र स्वीकृत केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। ज्यांना नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहेत त्यांनी दुपारी 3 पूर्वी दाखल करावे। केवळ कॅम्पसमध्ये होता, कंपाऊंड वॉलच्या आत होता, इमारतीमध्ये व्यक्ती होता म्हणून नामनिर्देशन पत्र घ्या अशी कोणतीही सबब निवडणूक निर्णय अधिकारी ऐकून घेणार नाहीत। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ज्यांना इच्छुक आहेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी त्यांनी दुपारी 3 पूर्वी सर्वांनी नामनिर्देशन पत्र दाखल करावे। ज्या उमेदवारांनी AB फॉर्म अद्यापपर्यंत जोडपत्र 1 आणि 2 दाखल केलेले नाहीत, राजकीय पक्षाचे उमेदवार असतील, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार असतील, रजिस्टर्ड आघाडीचे उमेदवार असतील, त्यांनी जोडपत्र 1 आणि 2 हे आज दुपारी 3 पूर्वी दाखल करणं आवश्यक आहे। दुपारी 3 नंतर जोडपत्र 1 आणि 2 म्हणजेच AB फॉर्म स्वीकृत केला जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी। धन्यवाद।